नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिलंही तर MSBTची जी केस स्कीम आहे याचा डिप्लोमा जो आहे तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट बातमी या ठिकाणी आहे. तर ती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 2026 समर एक्झाम तुमची आलेली आहे. म्हणजे तुमचे पेपर हे 27 तारखेपासून स्टार्ट होतील. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँचचे स्टुडंट असाल, कॉम्प्युटर वगैरे, मेकॅनिकल, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, तर ह्या सर्व डिपार्टमेंटच्या मुलांनी सगळ्यात आधी काय करायचं आहे, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी भेटत राहणार आहेत फ्रीमध्ये डिप्लोमा रिलेटेड. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, सगळ्यात पहिले बॅकलॉग जास्त विद्यार्थ्यांचा लागला आहे आणि ह्या वर्षी YD पडण्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी तर खूप फायदेशीर आहे, रेग्युलरच्या पण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. काय आहे ती बातमी सगळ्या सेमिस्टरच्या स्टुडंटसाठी? तर पहा, सगळ्यात पहिले जर तुम्ही इकडं आलात कुठं तर आपल्या ॲपमध्ये यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जा आणि त्या ठिकाणी सर्च करा GMS एज्युकेशन किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या ठिकाणून ते ॲप डाउनलोड करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणं वरती ऑप्शन असेल फर्स्ट स्ट्रीम, तर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम निवडायची आहे. तर 3 स्ट्रीम निवडा तुम्हाला ज्या लागेल त्या. जसं की पहा त्या ठिकाणी दिलेलं आहे फर्स्ट सेमिस्टर डिप्लोमा, सेकंड सेमिस्टर डिप्लोमा, थर्ड सेमिस्टर, हे तिन्ही निवडून ठेवायचे. असे काळ्या कलरचे बॉक्स आहेत हे या ठिकाणी दिसत असते. पहा हा निवडलेला नाही तर हा व्हाईट दिसतो आहे. आणि सेव्ह चेंजेस म्हणून खाली ऑप्शन असेल, त्या ठिकाणी सेव्ह चेंजेस करून तुम्हाला या ठिकाणं ही सर्व फीड दिसेल. आता पहा लेटेस्ट कोर्स खाली स्क्रॉल करायचे तुम्हाला, म्हणजे खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं लेटेस्ट कोर्स दिसतील. हे स्लाईड जर केले असे इकडं ओढले तर सगळे कोर्स या ठिकाणं आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा आता याचं एक फीचर सांगतो तुम्हाला, तुम्हाला आज नंतर सांगतो हे बाय नाव वगैरेचं, पण तुम्हाला एक फीचर सांगतो. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणं पहा, ह्या क्रॅश कोर्स जे आपण लॉन्च केलेले आहेत ते विद्यार्थ्यांनी मागच्या प्रतिसादामुळे केलेले आहेत. आपण ते मागच्या 20 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप छान भेटला. तर आपण जी एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर दिली ती, तर तिच्यातले क्वेश्चन 100% या ठिकाणी आले होते. आणि त्यानंतर विद्यार्थी म्हणले की आम्हाला तुमचा क्रॅश कोर्स पाहिजे, त्यामध्ये एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर मी टाकून देत असतो प्रत्येक क्रॅश कोर्समध्ये. तर ती कधी येते तर पेपरच्या 2 डेज आधी ही क्वेश्चन पेपर मिळत असते. आणि ती डाउनलोड कशी करायची, तर त्या ठिकाणंच फोल्डर आहे एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपरचं, ते सगळं मी नंतर सांगून देईल तुम्हाला. त्या ठिकाणी फोल्डरमधून फक्त ते डाउनलोड करायचे आणि अभ्यास करायचा, एवढंच करायचं. तुमची पासिंग 100% होणार आहे, तेच क्वेश्चन येतात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे झालं एक्सपेक्टेड क्वेश्चन. त्यानंतर रिव्हिजन लेक्चर किती असतात सर, काय असतं? रिव्हिजन लेक्चर जास्त नसतात, एक 4 ते 5 किंवा 2 ते 3च लेक्चर असतात. त्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिवाईज केले जातात, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेच्या विद्यार्थ्यांचा फीडबॅक जर तुम्ही पाहिला तर ज्या विद्यार्थ्यांचा बॅक 2 सेमिस्टर सलग निघाला नाही त्या विद्यार्थ्यांचा आपला क्रॅश कोर्स घेऊन निघालेला आहे. आणि हा क्रॅश कोर्सची प्राईस जास्त नाही, आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना अफोर्डेबल प्राईस आहे, 99 रुपीज. तुमच्या मित्रांना देखील सांगा हा क्रॅश कोर्स विषय. आता पहा कोणते कोणते क्रॅश कोर्स मिळणार आहे त्याआधी मी या ठिकाणी सांगतो. पहा सगळ्यात पहिले सगळ्या विषयाचे मिळणार आहे. मॅकॅनिक्स आहे, मॅकॅनिक्स सगळं 99. पहा 99 मॅकॅनिक्स आहे. त्यानंतर ॲप्लाइड मॅथ आहे, ॲप्लाइड मॅथचं सगळं मिळणार आहे. रिव्हिजन लेक्चर्स, नोट्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर्स, स्वॉम आहे, पहा स्वॉमचा कोर्स आहे. त्यानंतर MPR आहे, हा देखील विषय खूप जणांना आवड जातो, बॅक आहे. बेसिक मॅथमॅटिक्स आहे, हा देखील काहींचा बॅक असेल. असे बरेचसे आहेत, ॲप्लाइड मॅथमॅटिक्स, ॲप्लाइड सायन्स, इंजिनिअरिंग, ड्रॉइंग वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो कसं करायचं, त्या ठिकाणी कोर्स कसा परचेस करायचा? तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, समजा हा कोर्स आहे, लेटेस्ट कोर्समध्ये जर गेलात तुम्ही या ठिकाणं लेटेस्ट कोर्समध्ये, तर इथं बाय नावचं ऑप्शन दिसत असेल. ठीक आहे, तुम्हाला सांगतो बरेच विद्यार्थी चूक करतात. ठीक आहे, परत म्हणतात कोर्स दिसत नाही. बाय नाववरती गेल्यानंतर अशा पद्धतीचे येईल. त्यानंतर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस दिसेल. पहा अशा चूज पेमेंट मेथड, तर ही पेमेंट मेथड स्कॅनरने करू नका, कारण ते पेमेंट स्कॅनरने फक्त पेमेंट होतं, कोर्स हे होत नाही. मग मला असाईन करावं लागतो, म्हणजे तुमच्याकडे कोर्स पोहोचत नाही, मग मला नंतर द्यावा लागतो. त्यापेक्षा तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत आहे फक्त ऑनलाईन पेमेंट करा, जेणेकरून तुमचा डायरेक्ट कोर्स लगेच ॲक्टिव्ह होऊन जातो, लगेच तुम्हाला दिसून जातो. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तेवढी गोष्ट तुम्हाला या ठिकाणं काळजी घ्यायची. आणि ऑनलाईन पेमेंट करताना ऑनलाईन करायचं, स्कॅनरवरती करू नका, याच्यावरती करू नका. ठीक आहे, बरेच विद्यार्थी करतात. ठीक आहे, ऑनलाईन करा आणि हे जास्त महाग नाही. ठीक आहे, आता याच्यात तर बरेच विद्यार्थी याच्यात पण डिस्काउंट मागतील, पण डिस्काउंटची गोष्टच नाही. 99मध्ये तुम्हाला क्रॅश कोर्स आहे, फायनल एक्झाम आलेले आहेत, प्रिपरेशन स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो. खूप नाही तर पुढे परत तुम्हाला हा जर
99कडे पाहतात, पण हे जर इयर जर बॅक लागलं तर खूप अवघड होतं. त्यामुळं तुमच्यासाठी आपल्या GMS एज्युकेशनने हे जे MSBTचं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजेच काय होती, तर हीच होती की गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी, आनंदाची बातमी आहे बॅकलॉग स्टुडंटसाठी, रेग्युलर स्टुडंटसाठी आणि जे विद्यार्थी रेग्युलर बॅकचे पेपर देणार आहेत आता त्यांच्यासाठी. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.